पेठवडगाव शहराला नियमित पाणीपुरवठा करणाऱ्या महालक्ष्मी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात रसायन मिश्रित काळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणी सोडलं जातंय असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय अपराध यांनी केलाय। तलावाकडे येणाऱ्या ओढ्यात हे दूषित पाणी सोडलं जात असून ओढ्या वाटे ते थेट तलावात मिसळत असल्यानं शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। पेठवडगाव शहरासाठी वारणा नदीबरोबरच महालक्ष्मी तलाव हा महत्त्वाचा जलस्रोत आहे। त्यामुळे तलावाच्या पाण्याचं होणारं प्रदूषण थेट शहराच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित असल्यानं प्रशासनानं तातडीनं दखल घेण्याची मागणी होतीये। औद्योगिक क्षेत्रातील प्रक्रिया न केलेलं सांडपाणी ओढ्यात सोडलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। ओढ्यात काळसर पाणी आणि उग्र दुर्गंधी सुटली असून परिसरात मृत मासेही आढळले आहेत। या प्रकारामुळे जलचर तसंच जनावरांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती आहे। मागील वर्षी अशाच प्रकारच्या प्रदूषणाबाबत तक्रारी झाल्या होत्या, मात्र त्यानंतर ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। यंदा पुन्हा दूषित पाणी आढळल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। दरम्यान शेतकरी विजय अपराध यांनी या प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी केली आहे। ओढा आणि तलावातील पाण्याचे नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेत तपासणी करावी, प्रदूषणाचा नेमका स्रोत शोधावा आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे।